आत्ता ही जी ऍड आहे ती रद्द झालेली आहे। आत्ता ही जी ऍड आहे ती रद्द झालेली आहे आणि आम्हाला शब्द मिळालेला आहे जेएनपीटीचे चेअरमन यांचा आणि आम्हाला शब्द मिळालेला आहे जेएनपीटीचे चेअरमन यांचा। जेएनपीए म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मात्र आता नाव बदललंय। ट्रस्ट ऐवजी अथॉरिटी झालंय। जेएनपीए असे हल्लीचे नाव। तर या जेएनपीएच्या इलाक्यात जेएम बक्षी अँड सीएमए टर्मिनल आहे। या बंदरात 75 जागी नोकर भरती होते। याची जाहिरात इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली, पण मुलाखती गुजरात राज्यात। याला मनसेने आक्षेप घेतलाय आणि आज शुक्रवार दिनांक 27 जून रोजी जेएनपीएचा प्रशासकीय विभाग हादरवला। मनसे नेते अविनाश जाधव यांनी बक्षी आणि सीएम टर्मिनलचा तोरा पुरता उतरविला। त्यांनी सदर मुलाखती रद्द करून मराठी मुलांच्या भरतीचा आग्रह धरला। अविनाश जाधवांच्या आक्रमकतेसमोर प्रशासन अक्षरशः झुकले, वाकले। दरम्यान हा लढा मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, सत्यवान भगत आणि रायगड जिल्हा मनसे सर्व पदाधिकारी यांनी उभारला होता। पत्र देखील ते आता काढतात आणि पुढच्या काही मिनिटात ते पत्र आम्ही सोशल मीडियावर टाकू। त्याच्यासोबत इथले जे जेएनपीटीचे चेअरमन आहेत त्यांना देखील मंगळवारी सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीला आम्ही बोलवलेलं आहे। इथल्या स्थानिक जे लोक आहेत ज्यांची गावं विस्थापित झाली होती, जागा गेल्या होत्या, या सर्व पोर्ट उभे करण्यामध्ये त्यांची देखील अनेक प्रश्न आहेत। ही सर्व प्रश्न सन्माननीय राजसाहेबांसमोर आम्ही मांडू आणि या सगळ्याच भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडून होईल एवढी खात्रीने सांगतो। आत्ता ही जी ऍड आहे ती रद्द झालेली आहे आणि आम्हाला शब्द मिळालेला आहे जेएनपीटीचे चेअरमन यांचा की याच्या पुढे सगळीच्या 70च्या 70 ही मराठी पोरं या जेएनपीटीमध्ये कामाला लागतील। धन्यवाद। आणि माझ्यासोबत आज आमचे सरचिटणीस संजय नाईक साहेब आहेत, तसेच दळवी साहेब आहेत सरचिटणीस। आमचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत सत्यवान दळवी, संदीप भगत साहेब, संदेश भगत साहेबांनी आणि आमच्या सत्यवान भगत दोघांनी मिळून एक विषय घेतला होता। एक जाहिरात आली होती जी सन्माननीय साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवली आणि यात एक 70 मुलांची भरती होणार आहे, पण ती भरतीची इंटरव्ह्यू ही गुजरातमध्ये होणार होती आणि यावर साहेबांनी अतिशय परखडपणे मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्या नंतर आज आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक आज जेएनपीटीमध्ये आलेलो आहोत आणि त्याला जाब विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण पोरं आहेत, स्किल वर्कर आहेत, तर तुम्हाला गुजरातमध्ये काय जावं लागतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचं जो काही आमचा विक्रांत रूप पाहिल्याच्या नंतर आणि सन्माननीय राजसाहेबांची असलेली भीती त्यानंतर आज त्यांनी जी काही जाहिरात काढलेली आहे ती रद्द केलेली आहे। याच्या पुढे ही 70 मुलांची भरती ही आपल्या मुंबईमध्येच म्हणजे जेएनपीटीमध्ये होईल आणि आम्ही जी मागणी केली की ती 70च्या 70 मुलं ही मराठीत असली पाहिजे, तर ती देखील मागणी इथे जे चेअरमन आहेत जेएनपीटीचे त्यांनी मान्य केलेली आहे। रायगड प्रतिबिंब न्यूज, उरण।